जय भवानी नगरमधील सर्व नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन अभिप्रेत पुरस्कृत रवींद्र चांगो शिंदे खटारा या निशाणी घेऊन आपल्यासमोर येत आहे. महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत, आज हा पूर्ण जय भवानी नगर पट्टा आपण आलेलो आहोत. एक उमेदवार जो कार्यकारी अभियंता राहिलेला आहे, आणि कार्यकारी अभियंता असताना आपण जनसेवा दिलेल्या आहेत. कार्यकारी अभियंता राहिलेला महापालिकेमध्ये आता निवडणुकीसाठी उभा आहे. ही सगळी कामं आपल्या अंडर झालेली आहेत. लक्षात घ्या, एक माजी कार्यकारी अभियंता एक ठाणे महानगरपालिकेचा आज जनसेवेसाठी उभा आहे आणि जनसेवा करता करता आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. नुसती लोकांची सेवा नाही तर लोकांना ज्या गरजू गोष्टी आहेत, नागरिक सुविधा आहेत, गटारे, रस्ते, नाले स्वच्छ करणं, शौचालय देणं आणि संपूर्ण झोपडपट्टी पुनर्विकास करणं, रिडेव्हलपमेंट करणं, या गोष्टी जो कोणी देऊ शकतो एक महानगरपालिका कार्यकारी अभियंता देऊ शकतो. आणि महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता माझी असल्यामुळे या संपूर्ण प्रोजेक्ट प्लॅनिंग ह्या गोष्टी माझ्या प्लॅनिंगमध्ये अनुभवातून मी केलेल्या आहेत. तरी आपण सर्व नागरिकांनी मिळून खटारा या निशाणीला शिक्का मारा. 15 तारखेला 7:30 ते 5:30 या वेळामध्ये निवडणुका आहेत आणि सर्वांना सरकारी सुट्टी जाहीर आहे, सर्व खाजगी क्षेत्रांना सुट्टी जाहीर आहे. तर आपण या सुट्टीचा लाभ जनभावना म्हणजे एक भारतीय नागरिक कर्तव्य आहे, आपले राज्याचे कर्तव्य आहे आणि या राज्याचे नागरिक कर्तव्य समजून आपण निवडणुकीला येऊन निवडून देण्यात यावी. ही आपली आम्ही संपूर्ण प्रभाग कव्हर करत आलोय. 2 साईडला देऊन टाक इथे. अशा प्रकारे दरवेळी टाकून दे. अशा प्रकारे हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट जो आहे प्रचार प्रसाराचा, हे घ्या खटारा आणि बैलगाडी निशाणी लक्षात ठेवा. आपले परिवर्तन पाहिजे आपल्याला. 30 लोक नाही, एक नवीन काहीतरी. आमची सगळी जुनी लोक घेऊन आलो. आम्ही जुने जाणते 100 वर्ष झाली ठाण्यात. तर आम्ही ठाण्यातले जुने आदिवासी आहोत, रहिवासी आहोत. तर आदिवासी रहिवासी आम्ही जुने ठाण्यातील 100 वर्ष पूर्ण केलेली नागरिक आहोत आणि तुमच्या जनसामान्यांसाठी कर्तव्यासाठी आलेलंच झालं. एंड ऑफ द. तर खटारा निशाणीवर लक्षात ठेवा, खटारी निशाणी ही सर्वांच्या आपली. खटारा हा जनसामान्यांचा वाहन आहे, जो सामान नेणं, शेतीतील भारे नेणं, शेतातलं पीक नेणं आणि घर बांधण्याचे सामान नेणं, अनेक गोष्टी करतो. पण आपण ह्या निवडणुकीमध्ये खटाऱ्याचा उपयोग भ्रष्टाचार निपटण्यासाठी करू. भ्रष्टाचारानं गुंडाळून या खटारामध्ये बसून पारसी क्रिती बंदरमध्ये नेऊ किंवा चायना क्रीकच्या बंदरमध्ये नेऊ. हे बघा, प्रचार प्रसार करायला आली बदकं, कोंबड्या, पक्षी, हे आमच्या प्रचार प्रसारासाठी बदकं, कोंबड्या, पक्षी सगळं काय आहे ते बघा. अरे जनतेची साथ आहे आज, जनतेची साथ आहे आज, निवडून आणू आम्ही खटारा निशाणी आज. आहे आज जनतेची साथ, निवडून आणू खटारा निशाणी आज. ठाणे महानगरपालिका निवडणूक संपूर्ण माझ्या नागरी बांधवांना बघून ही विनंती आहे की निवडणुकीचा दिवस फुकटात घालू नका. एक सुट्टी म्हणून फिरायला जाऊ नका. एक नागरिक कर्तव्य करा, एक देश कर्तव्य करा. हे देश कर्तव्य तुम्हाला विकासाची
विकासाची संधी, एक देश तुम्हाला देईल सगळी नोकरीधंद्याची संधी, एक देश कर्तव्य तुम्हाला देईल विकासाची संधी, एक देश कर्तव्य देईल तुम्हाला नागरीकरणाची संधी. त्यामुळे लोकांनी खटारा या निशाणीवर निवडून आणा, खटारी निशाणीवर निवडून आणा. खटारा हा उद्याचा विकासाचा तारा. मी आता दक्षिणमुखी हनुमान मंदिरजवळ आलो आहे. आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया. दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया. जय 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 हनुमान की. खटारा निशाणी आपल्या दारी, जनतेचा उमेदवार माजी कार्यकारी अभियंता आपल्या दारी. पुढे आता घेऊया इकडे इंडस्ट्रियल आहे ना सगळं, पुढे घेऊया. यस, ठाणे महानगरपालिकेत एक माजी कार्यकारी अभियंता, एक जनतेच्या सेवेसाठी आज सेवानिवृत्तीनंतर तुमच्या विकासासाठी तुमच्या दरवाजात तुमच्या पाठी येतात महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, युगपुरुष महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने एक पेन आणि एक कागदाने क्रांती घडविली. आज आपली ही पेन आणि क्रांती एक नवीन विकासाचा, नवीन पर्वाचा मार्गाने घडवायची आहे. आणि हे घडवण्यासाठी एक कार्यकारी अभियंता माजी रवींद्र शिंदे या महानगरपालिकेमध्ये उभा आहे. आणि जनसेवा करायची एक संधी द्या. एक अधिकारी म्हणून माझी बरेच विकास कामे केली, एक अधिकारी म्हणून मी विकास कामे केली बरीच, पण आज एक जनसामान्याचा प्रतिनिधी म्हणून मला विकास करण्याची संधी द्या. आणि जेव्हा एक अधिकारी, जेव्हा एक कार्यकारी अभियंता हा जनसामान्यासाठी येतो, तुमच्या रिडेव्हलपमेंट असो, झोपडपट्टी विकास असो, हे सगळं देण्याचा प्रयत्न आज आपल्याकडे ठाण्यामध्ये क्लस्टर या योजना आलेली आहे, SRA योजना आली आहे. त्यातून आपल्याला पक्क्या स्वरूपाच्या इमारतीची घरं द्यायची आपल्याला नागरिकांना. आणि हा विकास हा एकच रवींद्र शिंदे करू शकते हे तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद, भारत.